नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत फार्माकॉग्नॉसी बी फार्मसी सेकंड इयर 4th सेमचा फर्स्ट लेसन. सो फार्माकॉग्नॉसीचा जो फर्स्ट लेसन आहे त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन अँड क्वालिटी कंट्रोल ऑफ नॅचरल ओरिजिनेटेड ड्रग्स. सो ह्या लेसनमध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत ड्रग्सचं, जे नॅचरली ऑब्टेन्ड आहेत, नॅचरली आपल्याला भेटतात. त्याचं क्लासिफिकेशन करणार आहोत आणि क्वालिटी कंट्रोल करणार आहोत. तर सर्वात पहिलं आपण बघणार आहोत फार्माकॉग्नॉसी म्हणजे नक्की काय, त्याचं डेफिनेशन पाहू, काही एक्झाम्पल्स पाहू. सो प्लांट्स फ्रॉम नॅचरल रिसोर्स सर्व्स बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आता जे काही प्लांट्स असतात जे आपल्याला नॅचरली भेटतात, आपल्या निसर्गापासून भेटतात, ते आपल्याला बेनिफिशियल असतात ह्युमन बिईंगच्या हेल्थसाठी, आणि ते लवकर विदाऊट साईड इफेक्ट्सचे मेडिसिन्स हे आपल्याला नॅचरल सोर्सपासून भेटतात. ड्रग्स प्रोक्युअर्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस बिलॉंग्स टू द ब्रांच फार्माकॉग्नॉसी. आता जे काही ड्रग्स नॅचरल रिसोर्सपासून आलेले आहेत ते आपल्या फार्माकॉग्नॉसी ब्रांचला बिलॉंग करतात. अर्ली ओनली एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स वर यूज्ड फॉर आयडेंटिफाईंग ड्रग्स. आधीच्या काळामध्ये फक्त बाहेरचं कॅरेक्टर म्हणजे ते झाड कसं आहे, त्याचे लीव्स कसे आहेत, त्याचं फ्रूट कसं आहे, ह्याच्यावरती आपण आयडेंटिफाय करायचो त्याचे ड्रग्स. ॲट बिगिनिंग फार्माकॉग्नॉसी डेव्हलप मेनली इन बॉटॅनिकल साईट. आता आधीच्या काळामध्ये जेव्हा स्टार्टिंगला फार्माकॉग्नॉसी जस्ट बिल्ड होत होती, जस्ट बनत होती, त्या टायमिंगला बॉटॅनिकल साईटमध्ये जास्त डेव्हलपमेंट झालं, म्हणजे प्लांट्स एरियामध्ये जास्त डेव्हलपमेंट झालं, तिथं जास्त रिसर्च झाली फार्माकॉग्नॉसीच्या स्टार्टिंगला. पर्टिक्युलरली कन्सर्न with mainly description of drug and identification of drug both in whole state and powder form. आता जास्त करून आपण काय बघतो फार्माकॉग्नॉसीमध्ये, तर कुठल्या पण ड्रगचं डिस्क्रिप्शन आणि आयडेंटिफिकेशन, आणि ते त्याच्या होल स्टेटमध्ये म्हणजे ओरिजिनल स्टेटमध्ये पण आणि पावडर फॉर्ममध्ये पण. जर आपण एक्झाम्पल घेतला कुठल्याही झाडाचं लीफ, तर आपण ते लीफ कसं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन आपण जसं दिसतं तसं करू शकतो, किंवा त्याचं पावडर फॉर्म करून, त्याला वाळवून त्याचं पावडर फॉर्म करून देखील आपण त्याचं डिस्क्रिप्शन आणि आयडेंटिफिकेशन करू शकतो. Modern aspects of pharmacognosy include not only crude drugs but also natural constituents and derivatives. जे मॉडर्न फार्माकॉग्नॉसी आहे ते फक्त क्रूड ड्रग्स म्हणजे जसे आपल्याला ड्रग्स भेटतात तसेच नाही, तर आपण अजून त्याच्यामध्ये जे ओरिजिनल नॅचरल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत किंवा त्याचे डेरिव्हेटिव्स आहेत, म्हणजे जर कुठल्या ड्रगला आपण अजून डिराईव्ह केलं किंवा डेरिव्हेट केलं, म्हणजे त्याचा पावडर फॉर्म बनवलं, त्याला सुकवलं, त्याला बॉईल केलं किंवा त्याला पाण्यामध्ये सोक करून ठेवलं, तर त्याचे वेगळे ड्रग्स होणार, त्याचे वेगळे इफेक्ट्स दिसणार आपल्याला. सो हे मॉडर्न फार्माकॉग्नॉसीमध्ये आलं. बट आधीच्या काळामध्ये काय व्हायचं, जे क्रूड ड्रग्स आहेत म्हणजे जसे आपल्याला नेचरमध्ये भेटतात तसंच आपण यूज करायचो. बट मॉडर्न फार्माकॉग्नॉसीमध्ये कसं आहे, तुम्ही प्रोसेस करतात थोडेफार, जसं की सेपरेशन झालं आणि पावडरिंग झालं किंवा साईज रिडक्शन झालं, एवढंच आपण प्रोसेस करतो, आणि नॅचरल ड्रगला आपण मेडिसन म्हणून यूज करतो. फार्माकॉग्नॉसी डिराईव्ह फ्रॉम अ ग्रीक वर्ड. फार्माकॉग्नॉसी हा देखील एक ग्रीक वर्डपासून डिराईव्ह झाला आहे. फार्माकॉन म्हणजे ड्रग आणि ग्नॉसिस म्हणजे नॉलेज, म्हणजे कुठल्या पण ड्रगचं नॉलेज त्याला आपण फार्माकॉग्नॉसी असं म्हणतो. टर्म फार्माकॉग्नॉसी फर्स्ट टाइम यूज्ड बाय ऑस्ट्रेलियन फिजिशियन स्मिथ इन 1811. आता जे फार्माकॉग्नॉसी वर्ड आहे तो फर्स्ट टाइम यूज केला होता एका सायंटिस्टनी, एका फिजिशियननी, ज्याचं नाव होतं स्मिथ, आणि त्यांनी यूज केला होता 1811मध्ये. आणि ते कॉइन केलं होतं, म्हणजे त्या वर्डला यूज केलं होतं फर्स्ट टाइम सिडलर या सायंटिस्टनी 1815मध्ये. त्या शब्दाला किंवा त्या फार्माकॉग्नॉसीला फर्स्ट टाइम 1811मध्ये बनवण्यात आलं होतं, आणि त्याचा यूज 1815मध्ये करण्यात आला एका बुकमध्ये ज्याचं नाव होतं ॲनालिटिका फार्माकॉग्नॉस्टिका, जे की सेडलरनी बनवली होती किंवा लिहिली होती. क्लोजली अलाइन्ड टू मेडिसिन डेव्हलप्ड ड्युरिंग 19th century ब्रांच मटेरिया मेडिका अँड अप्लाइड बायोलॉजी. आता
हे 2 ब्रांच ॲक्च्युली होते आधी फार्माकॉग्नॉसी बनायच्या आधी, ज्यामध्ये फार्माकॉग्नॉसी थोडंफार शिकवलं जायचं. मग त्यानंतर हळूहळू फार्माकॉग्नॉसी ही सेपरेट ब्रांच बनत आली. सो फार्माकॉग्नॉसी बनायच्या आधी 2 ब्रांच होते, मटेरिया मेडिका आणि अप्लाइड बायोलॉजी. ह्या 2 ब्रांच 19मध्ये डेव्हलप झाल्या, 19th सेंचुरीमध्ये डेव्हलप झाल्या. स्टडी ड्रग्स हॅव्हिंग ओरिजिन ऑफ ॲनिमल किंगडम अँड प्लांट किंगडम. आता फक्त आपण प्लांट्सचं नाही बघणार, ॲनिमल्सचे देखील आपण क्रूड ड्रग्स यूज करतो ॲज अ मेडिकेशन. एक्सप्रेस्ड ॲज अप्लाइड सायन्स डील्स विथ बायोलॉजी, बायोकेमिकल, थेरप्युटिक, इकॉनॉमिक फीचर्स ऑफ नॅचरल ड्रग्स अँड कॉन्स्टिट्युएंट्स. आता अप्लाइड सायन्समध्ये काय काय फील्ड येतात किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, तर बायोलॉजी, बायोकेमिकल्स, थेरप्युटिक ॲक्शन किंवा थेरप्युटिक इफेक्ट म्हणू, आणि इकॉनॉमिक. हे फीचर्स असतात नॅचरल ड्रग्सचे आणि त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स. सब्जेक्ट विच प्लांट पार्ट आर आयडेंटिफाईड ऑर ऑथेंटिसाइज using मॅक्रोस्कोपिकल, ॲनाटॉमिकल, फायटोकेमिकल कॅरेक्टर्स. ह्याला आपण फार्माकॉग्नॉसी असं म्हणतो. म्हणजे कुठलं पण प्लांटचं आयडेंटिफिकेशन आणि किंवा ऑथेंटिसिकेशन किंवा ऑथेंटिकेट करणं हे फार्माकॉग्नॉसीमध्ये येतं. आणि मॅक्रोस्कोपिकल, ॲनाटॉमिकल, फायटोकेमिकल कॅरेक्टर्स याचा अर्थ काय? मॅक्रोस्कोपिकल म्हणजे काय? जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं त्याला आपण मॅक्रो म्हणतो, आणि जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही त्याला आपण मायक्रो म्हणतो. सो मॅक्रोस्कोपिकल, ॲनाटॉमिकल म्हणजे काय? तर त्याच्या आतमधले जे काही स्ट्रक्चर्स आहेत, जे काही शेप आहे, कलर आहे, त्याला आपण ॲनाटॉमिकल. फायटोकेमिकल म्हणजे काय? केमिकली तो कसा दिसतो, प्लांट्स केमिकली कसे दिसतात, त्याचे कॅरेक्टर्स हे आपण प्लांटच्या पार्टमध्ये पाहणार आहोत फार्माकॉग्नॉसीच्या. इज द सायन्स ऑफ मेडिसिन फ्रॉम नॅचरल रिसोर्स. आता फार्माकॉग्नॉसी म्हणजे काय आहे? तर एक सायन्स आहे मेडिसिनची, जी डायरेक्ट नॅचरल सोर्सपासून आपल्याला ड्रग प्रोव्हाइड करते विदाऊट प्रोसेसिंग. ह्याच्यामध्ये जास्त प्रोसेसिंग होत नाही. फार्माकॉग्नॉसीच्या कुठल्या पण ड्रगमध्ये जास्त प्रोसेसिंग होत नाही. जसं आहे नॅचरली तसं जास्तीत जास्त आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो. नॉलेज ऑफ हिस्ट्री, डिस्ट्रीब्युशन, कलेक्शन, कल्टिवेशन, सिलेक्शन, प्रिपरेशन, commerce, identification, evaluation, presentation, use of drugs and economical substances that affects health of human and other animals. आता हे आपल्या एवढ्या सगळ्या टॉपिक्सची नॉलेज पाहिजे. कुठल्या पण ड्रगला आपण जर आयडेंटिफाय करतोय आणि यूज करतोय तर त्याची हिस्ट्री काय होती, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार, कलेक्शन कसं असतं, कल्टिवेट कसं करणार, त्याचं सिलेक्शन आपण कसं करणार, प्रिपरेशन कसं असतं, कॉमर्स फील्डमध्ये त्याचा एरिया काय आहे, त्याला आयडेंटिफाय कसं करायचं, इव्हॅल्युएट कसं करायचं, प्रेझेंटेशन कसं द्यायचं, त्याचा यूज काय ड्रग्सचा, आणि त्याचं इकॉनॉमिक सबस्टन्स काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फार्माकॉग्नॉसीमध्ये येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनच आपण त्याला हेल्थशी रिलेटेड करू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण हेल्थला बघून ह्युमन किंवा अदर ॲनिमल्स, कुठलेही ॲनिमल किंवा ह्युमनला ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून काय एफेक्ट होतो त्याच्या हेल्थवरती हे आपण बघणार आहोत. ड्युरिंग 19th अँड 20th सेंचुरी स्टार्ट, म्हणजे 19च्या एंडिंगला आणि 20च्या स्टार्टला, इट वॉज अ ब्रांच ऑफ मेडिसिन ऑर कॉमोडेटिव्ह सायन्स. आता ह्या इरामध्ये फार्माकॉग्नॉसी ही मेडिसिन किंवा कॉमोडेटिव्ह सायन्सची एक छोटीसा पार्ट होता. बट त्यानंतर हळूहळू डेव्हलप होत फार्माकॉग्नॉसी एक सेपरेट ब्रांच झाली. डील्स विथ द ड्रग्स इन क्रूड ऑर अनप्रिपेर्ड फॉर्म. म्हणजे फार्माकॉग्नॉसी ही मी तुम्हाला आधी पण सांगितलं की असा ड्रग आहे किंवा असा मेडिसिनची प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण नेचरने जसं ड्रग दिलेला आहे किंवा जसं मेडिसिन दिलेलं आहे तसंच ठेवतो, त्याला आपण जास्त प्रोसेस करत नाही. क्रूड ड्रग्स आर ड्राईड अँड अनप्रिपेर्ड मटेरियल ऑफ प्लांट्स, ॲनिमल अँड मिनरल ओरिजिन. आता कुठलाही ड्रग आपण त्याला फक्त ड्राय करतो आणि त्याचं साईज रिडक्शन करतो. ह्या 2 गोष्टी आपण करतो क्रूड ड्रग्सला फार्माकॉग्नॉसीमध्ये. बट कुठल्या? तर प्लांट्स, ॲनिमल आणि मिनरल रिसोर्स किंवा मिनरल ओरिजिन हे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत फार्माकॉग्नॉसीच्या ड्रग प्रोडक्शनसाठी किंवा क्रूड ड्रग बनवण्यासाठी. सो हे 3 गोष्टींपासून आपण क्रूड ड्रग बनवू शकतो.
used as such occur in nature without processing exception ड्राईंग अँड साईज रिडक्शन. म्हणल्यासारखं ड्राईंग आणि साईज रिडक्शन ह्या दोनच गोष्टी होतात क्रूड ड्रग्सच्या प्रिपरेशनमध्ये. याला सोडून व्यतिरिक्त प्रोसेसिंग एलिमिनेट केली जाते किंवा त्याला इग्नोर केलं जातं, जास्त प्रोसेसिंग करण्यात येत नाही. प्लांट ओरिजिनेटेड क्रूड ड्रग्स ऑफ एंटायर प्लांट और पार्ट ऑफ प्लांट्स. आता जी प्लांट असते त्याचं एंटायर प्लांट घेतलं जातं किंवा त्याचं पार्ट घेतलं जातात कुठल्याही प्लांटचे, जेणेकरून आपण क्रूड ड्रग बनवू शकतो. सो हे काही बुलेट पॉईंट्स होते. त्यानंतर आपण पुढं पाहणार आहोत एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पलनी बघू. ह्या टॉपिकमध्ये किंवा ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सायंटिफिक नेम्स येणार आहेत, टॅक्सॉनॉमिक नेम येणार आहेत. आपण बायोनॉमियल नोमेनक्लेचर ऐकलंच असेल. सो त्या टाईपमध्ये आपल्याला नाव लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स जास्तीत जास्त मेमराईज करायचे आहेत. एंटायर प्लांट. आता एंटायर प्लांटमध्ये आपण कुठलं घेतो, एफिड्रा आणि दतुरा हे 2 एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये आपण एंटायर प्लांटला क्रूड ड्रगमध्ये कन्वर्ट करतो. लीफ फक्त लीफ आपण घेतो तर सेनाचं आणि पॉड्सचं, हे 2 असे स्पीसीज आहेत ज्याचं आपण फक्त लीव्स ॲज अ ड्रग घेतो. सीड्समध्ये आहे नॉक्सोवोमिका. आता हे सायंटिफिक नेम आहेत. बार्क म्हणजे काय तर जे काही स्टीम असतं, स्टीम मोठं झाल्यानंतर बार्क बनतं. सो ते बार्कमध्ये एक्झाम्पल आहे सिनेमॉन आणि चिंचोना किंवा किंगकोना असं पण आपण बोलू शकतो, जसं आपल्याला प्रोनाऊन्सिएशनला फेवरेबल वाटेल. रूट्स रोल्फिया. त्यानंतर आहे फ्लावर बड क्लोव्ह म्हणजे आपली लवंग. सो हे एक्झाम्पल्स होते. याचा पुढचे आपण नोट्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये आपण क्रूड ड्रग्सला अजून डिफाईन करू आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि असंच एक्सप्लेनेशन हवे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि मेमरायझेशनला हेल्प होईल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.